नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज दिनांक 9 जुलै 2025। चला तर मग आजच्या चालू घडामोडी पाहूयात। त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की हे जे आपण क्वेश्चन घेत आहोत हे अतिशय इम्पॉर्टंट असून आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला हे डायरेक्ट क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा। आजचा पहिला क्वेश्चन आहे, नुकतेच 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 10.2 सेकंदपेक्षा कमी वेळेत धावणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत? ए. अनिमेश कुजूर, बी. संजय गौडा, सी. अविनाश साबळे, डी. रामसिंग यादव। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ए. अनिमेश कुजूर। नेक्स्ट क्वेश्चन, वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST दिवस कधी साजरा केला गेला? ए. 11 जुलै, बी. 21 जुलै, सी. 4 जून, डी. 1 जुलै। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डी. 1 जुलै। प्रश्न क्रमांक 3, नुकताच माउंट शिनमोएडेके ज्वालामुखी उद्रेक झाला असून खालीलपैकी कोणत्या देशात तो ज्वालामुखी आहे? ओके, तर ए. इंडोनेशिया, बी. जपान, सी. ऑस्ट्रेलिया, डी. मंगोलिया। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी. जपान। ओके, आणि जपानविषयी थोडीशी माहिती लक्षात ठेवा मित्रांनो। जपानची राजधानी आहे टोकियो आणि जपानची भाषा आहे जपानी। चला क्वेश्चन नंबर 4 आपण पाहूयात। क्वेश्चन 4 आहे, नुकतेच चेहरा स्कॅन करून रेशन वितरित करणारे पहिले राज्य कोणते ठरले? ए. हिमाचल प्रदेश, बी. उत्तराखंड, सी. राजस्थान, डी. झारखंड। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ए. हिमाचल प्रदेश। क्वेश्चन नंबर 5 आहे, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने पंडित दीनदयाळ उपाध्याय गरिबी मुक्त ग्राम योजना सुरू केली आहे? ए. गुजरात, बी. महाराष्ट्र, सी. राजस्थान, डी. कर्नाटक। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी. राजस्थान। ओके, प्रश्न क्रमांक 6 आहे, नुकतेच भारताने कधीपर्यंत आपली अर्थव्यवस्था $32 ट्रिलियन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? ए. 2040, बी. 2070, सी. 2047, डी. 2035। तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे सी. 2047। ओके, चला पुढचा क्वेश्चन पाहूयात। प्रश्न क्रमांक 7 आहे, क्वाड ॲट सी ऑब्झर्व्हर मिशन कोणत्या घोषणेअंतर्गत सुरू केली आहे? ए. सिंगापूर प्रोटोकॉल, बी. विल्मिंग्टन घोषणा, सी. क्योटो प्रोटोकॉल आणि डी. नायोगा प्रोटोकॉल। तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो बी. विल्मिंग्टन घोषणा। ओके, पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 आहे, 2025च्या ड्युरंड कप स्पर्धेसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणत्या ट्रॉफीचे अनावर केले आहे? ए. शिमला ट्रॉफी, बी. प्रेसिडेंट कप, सी. ड्युरंड कप ट्रॉफी आणि डी. वरीलपैकी सर्व। तुम्हाला जर उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता मित्रांनो। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डी. वरीलपैकी सर्व। ओके, तर मित्रांनो शिमला ट्रॉफी, प्रेसिडेंट कप आणि ड्युरंड कप
कप ट्रॉफी हे तिन्ही पण ट्रॉफीचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनावरण केले आहे. ओके, चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, जागतिक देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठेत भारताने कोणते स्थान मिळवले आहे? ए दुसरे, बी तिसरे, सी चौथे, डी पाचवे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी तिसरे. ओके, तर मित्रांनो जागतिक देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठेमध्ये भारताने तिसरे स्थान मिळवले आहे. ओके, चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. तर क्वेश्चन नंबर 10 आहे मित्रांनो, भारतीय नौसेनेची खालीलपैकी कोणती युद्धनौका ही विदेशातून मागवण्यात आलेली शेवटची युद्धनौका असेल? ओके, तर ऑप्शन ए INS तमाल, बी INS विक्रांत, सी INS कोलकाता, डी INS गोवा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो INS तमाल, ऑप्शन नंबर ए. ओके, तर मित्रांनो आजचे क्वेश्चन संपले आहेत. तर भेटूयात